आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। खासदार धैर्यशील मानेदादा यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याची संधी मिळावी। आतिश शिंगे। लोकप्रिय खासदार धैर्यशील मानेदादा यांच्या वाढदिवसानिमित्त रुकडी येथे झी मराठी फेम ऋषभ आकिवटे यांचा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आदिशक्ती महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ वेदांतिका धैर्यशील माने या उपस्थित होत्या। महिलांसाठी अशा प्रकारचे विविध व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा मानस खासदार धैर्यशील माने यांचा असून त्यासाठी आपण सदैव प्रयत्न करत राहणार असे प्रतिपादन माने यांनी व्यक्त केले। यावेळेला रुकडी गावचे सुपुत्र आतिश शिंगे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना खासदार धैर्यशील मानेदादा यांच्या वाढदिवसानिमित्त असे विविध उपक्रम राबवायची संधी मिळावी आणि ते काम निष्ठेने व प्रामाणिकपणे करत राहणार असे प्रामाणिक मत व्यक्त केले। यावेळेला प्रथम क्रमांक सौ ऐश्वर्या स्वप्नील कोळी फ्रिज, द्वितीय क्रमांक सौ प्रणाली प्रसाद कांबळे कूलर, तृतीय क्रमांक सौ मयुरी खोत ड्रेसिंग टेबल तसेच 15हून अधिक महिलांना आकर्षक बक्षिसे मिळाली। यावेळेला रुकडी गावच्या विद्यमान सरपंच सौ राजश्री संतोष रुकडीकर, उपसरपंच पाकिजा राजमुलानी, माजी उपसरपंच शीतल खोत, शमुवेल लोखंडे, बबलू मकानदार, नंदकुमार शिंगे, राहुल माने, संजय लोखंडे तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते। खरं तर आजचा हा कार्यक्रम रुकडीचे सर्वांनी माझ्याकडे ज्यावेळेला आले त्यावेळेला मी या मनस्थितीत होते की एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये होईल की नाही, पण अतिशय सुंदर आणि वेगळ्या कार्यक्रमाचं नियोजन अतिशय तुम्ही सगळे टीमने इथं केलं आणि जातपात धर्मसंत या पलीकडे जाऊन कुठला तरी खेळ असावा, त्या माध्यमातून सर्व समाजातील लोक एकत्र येऊ शकतात। याचं उत्तम उदाहरण म्हणजे होम मिनिस्टर आहे आणि इथून पुढच्या काळातही कायम वर्षानुवर्ष खासदार साहेबांच्या वाढदिवसाला आमच्याकडून छोटासा कायम काही प्रयत्न राहील, ह्याच मी तुम्हाला शब्द देतो आणि सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल शुभेच्छा देतो। तुम्ही वेळ काढलात, तुम्ही संकल्पना मांडलात आणि ती सत्यात उतरली, त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। SM मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।